Hello, good morning students. Today we start next part of index numbers, and that is types of index numbers. In last lecture we have studied the introduction and meaning of index number and features of index number. Now next point is types of index numbers. So according to price, quantity, value and special purpose, there are four types of index numbers. So first is price index number. Price index number shows us the changes in prices over period of time. So it measures the general changes in the price of goods. It compares level of prices between two different time periods. सो या दिस इज प्राईस इंडेक्स नंबर्स. आता इंडेक्स नंबर्स म्हणजे काय आपण बघितलं, हा एक इकॉनॉमिक बॅरोमीटर आहे आणि तो आपल्याला वेगवेगळ्या फील्डमधल्या, वेगवेगळ्या कॅटेगरीमधल्या, वेगवेगळ्या ऑब्जेक्टमधल्या, वेगवेगळ्या पार्ट ऑफ इकॉनॉमीमधले चेंजेस आपल्याला दाखवतो. सो दॅट इज इंडेक्स नंबर्स. So what is meant by price index number? Price index number is index number which shows us the changes in prices over different time periods or period of times. So here that is price index number. Second is quantity index number. It is also called as volume index number. It shows the changes in the level of output or physical volume of production in the economy. So what is this quantity index number? Quantity index number is a index number which shows us changes from quantity point of view. म्हणजे काय की हा असा एक इंडेक्स नंबर आहे की जो तुम्हाला क्वांटिटीजमध्ये जे चेंजेस झालेले आहेत त्याबद्दल तुम्हाला त्याचं मेजरमेंट देतो. आता त्याने एक्झाम्पल टेक्स्टबुकमध्ये ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन, इंडस्ट्रियल प्रोडक्शन ओव्हर पिरियड ऑफ टाईम हे दाखवलेलं आहे. त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये झालेले जे चेंजेस आहेत क्वांटिटी, प्रोडक्शन क्वांटिटीमध्ये ते आपल्याला कळतात आणि आपण आपलं बिझनेस डिसिजन त्यावर घेऊ शकतो. सो दॅट इज क्वांटिटी इंडेक्स नंबर. नेक्स्ट इज व्हॅल्यू इंडेक्स नंबर. सो इट इज दॅट प्राइस index that index number which shows us the product of price and quantity. That means value of commodity of the product is shown by this value index number. So it measures the changes in the value of variable in terms of rupee. It is more informative index and it combines both changes in the price as well as quantity. So what is value index number? When we multiply price by the quantities sold or by the quantities produced, so here that is called as product. That product shows us the value of that agricultural production or industrial production. So here whatever changes which are made in this product or which are made in this we can say here that revenue in terms of rupee. So here that is value index number. तर व्हॅल्यू इंडेक्स नंबर म्हणजे काय की जेव्हा आपण प्राईसनी क्वांटिटीला मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला जेवढी अमाऊंट मिळते, आपण अकाउंटमध्ये त्याला रेव्हेन्यू असं म्हणतो बघा, जेवढा रेव्हेन्यू मिळतो त्याचे कंपॅरिझन दाखवणारे इंडेक्स नंबर म्हणजे ही व्हॅल्यू इंडेक्स नंबर आहे. नंतर आहे स्पेशलाइज पर्पज इंडेक्स नंबर. म्हणजे स्पेशल पर्पज करता इंडेक्स नंबर जेव्हा कन्स्ट्रक्ट केले जाते त्याला आपण स्पेशल पर्पज इंडेक्स नंबर असं म्हणतो. म्हणजे एक पर्टिक्युलर स्पेशल सब्जेक्टसाठी आपण तिथं जेव्हा इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करतो त्याला स्पेशल पर्पज इंडेक्स नंबर असं म्हणतात. दे आर कन्स्ट्रक्टेड बिकॉज फॉर सम स्पेसिफिक पर्पज. पण त्यांनी कुठलं एक्झाम्पल दिलं आहे बघा, इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडेक्स नंबर्स, लेबर प्रोडक्टिव्हिटी इंडेक्स नंबर्स, शेअर प्राईस इंडेक्स नंबर्स एक्सेट्रा. म्हणजे एक पर्टिक्युलर सब्जेक्ट घेऊन, एक इकॉनॉमीचा पर्टिक्युलर पार्ट घेऊन त्याच्यासाठी जी इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट केले जाते त्याला आपण इथं स्पेशल पर्पज इंडेक्स नंबर असं म्हणतो. आता तुम्ही म्हणाल म्हणजेच क्वांटिटी इंडेक्स नंबर आहे किंवा व्हॅल्यू इंडेक्स नंबर आहे.
असं नाही. म्हणजे अदर दॅन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन, इंडस्ट्रियल प्रोडक्शन हे काही जनरल असतं, ते सोडून एखाद्या स्पेशल पर्पज करता जर इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट केले तर त्याला आपण स्पेशल पर्पज इंडेक्स नंबर असं म्हणतो. सो हिअर दीज आर टाइप्स ऑफ इंडेक्स नंबर्स. नाव नेक्स्ट पॉइंट ऑफ युअर सिलेबस इज सिग्निफिकन्स ऑफ index numbers in economics. So what is why we construct, or what is the need, or why it is necessary, or why it is important, so that we come to know from this point, that is framing suitable policies. In मागच मी तुम्हाला म्हणलं की when I introduced at first the meaning of index numbers, I told you by considering that index numbers we can frame suitable policies for our business. So they are guidelines to policymakers, and we that we frame that agricultural policy or industrial policy or fixation of wages and in dearness allowances in accordance with cost of living etc. म्हणजे काही रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल्स त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेले आहेत ह्याच्यासाठी. तर ज्या इंडेक्स नंबर्स आपल्याला प्रोव्हाइड केले जातात किंवा ज्या आपल्याला जे पब्लिश केले जातात तर त्याच्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या फील्डमधले, वेगवेगळ्या पार्ट ऑफ इकॉनॉमीमधले, वेगवेगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण आपल्या बिझनेसच्या पॉलिसीज फ्रेम करू शकतो. मग त्याने ॲग्रिकल्चर पॉलिसी, काही एक्झाम्पल्स आपण दिलेले ते बघूया. ॲग्रिकल्चर पॉलिसी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ॲग्रिकल्चरचं प्रोडक्शन किती आहे, काय आहे, मग त्याला लोन दिलेलं आहे, मग ते लोन माफ करायचं की नाही, मग ते क्रॉप लोन दिलेलं आहे का, मग ते कुठल्या बेसिसवर दिलं आहे, ह्या सगळ्या पॉलिसीज त्या इंडेक्स नंबरवर ठरल्या जातात. त्यानंतर इंडस्ट्रियल पॉलिसी तसंच, लायसन्स द्यायचं की नाही, परत त्याचे मार्केटिंग किंवा ह्याच्यावर काय आपण रेस्ट्रिक्ट करू शकतो, तर इंडस्ट्री पॉलिसी ठरवण्याकरता ह्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर फिक्सेशन ऑफ वेजेस, म्हणजे समजा आपण एम्प्लॉईज अपॉइंट केले तर त्यांचे वेजेस फिक्स करताना आपण क्रायटेरिया जो लावतो तो इंडेक्स नंबरवर डिपेंड असतो. म्हणजे तुमचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग कसं आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं आहे, त्याच्याप्रमाणे वेजेस फिक्स केले जातात. आणि डिअरनेस अलाउन्स दिला जातो. डिअरनेस अलाउन्स याचा अर्थ जसं जसं काळ पुढे जातो तसं तसं कमॉडिटीच्या प्राइसेस वाढत जातात, आणि कमॉडिटीच्या प्राइसेस वाढला तर हाऊसहोल्ड एक्सपेन्सेससुद्धा कव्हर करणं आहे त्या वेजेसमध्ये त्यांना डिफिकल्ट जातं. म्हणून जसं जसं प्राइसेस वाढतील कमॉडिटी तसं तसं त्यांना तो डिअरनेस अलाउन्स मिळतो. म्हणजे आपण मराठीमध्ये ह्याला महागाई भत्ता असं म्हणतो बघा. म्हणजे जसं जसं महागाई वाढेल तसं तसं ते महागाई अलाउन्सेस, म्हणजे महागाई भत्ता तो वाढतो, त्याला आपण डिअरनेस अलाउन्सेस असं म्हणतो. तर हे काही रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल्स दिलेत त्याने. म्हणजे ह्या इंडेक्स नंबरमुळं वेगवेगळ्या पॉलिसीज फ्रेम करायला बिझनेसमॅनला मदत होते, आणि त्या एक गाईडलाईन आणि किंवा यार्डस्टिक किंवा एक मार्गदर्शक म्हणून इथं इंडेक्स नंबर आपल्याला मदत करतं. द सेकंड इम्पॉर्टन्स त्याचं असं आहे, इट स्टडीज ट्रेंड्स अँड टेंडन्सीज. सो इंडेक्स नंबर्स आर यूज्ड टू मेजर चेंजेस इन इकॉनॉमिक व्हेरिएबल्स such as production, price, exports, imports, etc. over period of time. So here one example is given in your textbook, that by examining the index number of industrial production for last 5 years we can draw important conclusion about the trend of industrial production, whether it shows an upward tendency or downward tendency. म्हणजे आता मार्केटमध्ये ह्याचं ट्रेंड कसं आहे, इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे, फॉलोइंग आहे का रायझिंग आहे, अपवर्ड आहे का डाऊनवर्ड आहे, हा ट्रेंड लक्षात घेण्यासाठी आपल्याला आपण त्या फील्डमधलं किंवा त्या पार्टमधलं आपण 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या फिगर्स घेतल्या तर आपल्याला ट्रेंड लक्षात येतो. बुवा आता हे 20 आहे, समजा 2015, 2016, 17, 18, 19, 20, जर त्याचा इंडेक्स नंबर वाढतच राहिला तर त्याची अपवर्ड टेंडन्सी आहे, म्हणजे त्याची पोझिशन चांगली आहे आणि फ्युचरमध्ये त्याला चांगले बदल होऊ शकतात असं आपण म्हणू शकतो. तर तरी इंडस्ट्रियल पॉलिसीचं तिथं तुमच्या बुकमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. आपण कुठलंही घेऊ शकतो, शेअर बाजारचं पण एक्झाम्पल घेऊ शकतो. एखादी कंपनीमध्ये आपल्याला जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर एकंदरीत ती शेअर जो इंडेक्स आहे त्याचा BSE किंवा NSEचा शेअर मार्केटचा जो इंडेक्स आहे तर तो इंडेक्स लक्षात घेऊन आपण पैसे इन्व्हेस्ट करायचे का नाही हे आपण ठरवू शकतो. सो हिअर दॅट इज इट शोज ट्रेंड्स अँड टेंडन्सीज. आता फॉर एक्झाम्पल
तुम्ही समजा एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचे शेअर्स खरेदी करणार असाल तर मागच्या 5 वर्षाचे त्याचे जे इंडेक्स नंबर्स आहेत किंवा शेअर्सचे जे आपण जे जो म्हणतो काय त्याचा निफ्टी किंवा BSE स्टॉक एक्सचेंजचा जो इंडेक्स असतो, शेअर इंडेक्स असतो, शेअर प्राईस इंडेक्स असतो, तो आपण 5 वर्षाचे स्टडी करून त्या 5 वर्षामध्ये त्या कंपनीची पोझिशन कशी होती, म्हणजे शेअर मार्केट जर इन्क्रीजिंग असेल, अपवर्ड मुवमेंटला असेल त्याचा ट्रेंड आणि अपवर्ड मुवमेंट असताना त्याच्या प्राइसेसमध्ये किती चेंज झाले, किती पर्सेंट चेंज झाले, पण त्याच्यावर त्याचा काही इफेक्ट झाला का. समजा मध्येच एखाद्या वेळेस डाऊन झाला शेअर मार्केट तर त्याचा त्या डाऊन झालेल्या शेअर मार्केटच्या त्या कंपनीच्या शेअर प्राईसवर काय इफेक्ट झाला हे सगळं आपण त्या इंडेक्स नंबर बघून ठरवू शकतो. म्हणजे फक्त इन्व्हेस्टर्स असंच नाही, बायर्स ॲज वेल एज सेलर्स ऑफ शेअर्स और डिबेंचर्स or companies or small groups or partnership firms also they invest in this share bazaar. So all parties, those who are related to that share bazaar, can examine that index numbers and can take the decision whether to invest the money or not. So here thus such trends and tendencies here that can be studied by this index number. आणि नंतरचा पॉईंट आहे फोरकास्टिंग अबाउट फ्युचर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. So they are also useful for making predictions for the future based on analysis of the past and present times. तर इथं तर त्यांनी एक्झाम्पल कसं दिलं आहे बघा. फॉर एक्झाम्पल बेस्ड ऑन द अवेलेबल डाटा पर्टेनिंग टू इम्पोर्ट्स अँड एक्सपोर्ट्स फ्युचर प्रेडिक्शन्स कॅन बी मेड. दिस फोरकास्टिंग गाईड इन प्रॉपर डिसिजन मेकिंग. म्हणजे आत्ताचा जो इंडेक्स नंबर आहे, मागच्या 5 वर्षाचा जो इंडेक्स नंबर आहे, मागच्या 5 वर्षाचा इंडेक्स, यावर्षीचा इंडेक्स नंबर लक्षात घेऊन आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी बाबतीत काय करायचे, इम्पोर्ट्स वाढवायचे का कमी करायचे, एक्सपोर्ट्स वाढवायचे का कमी करायचे, आणि पुढील फ्युचर लाईफमध्ये किंवा फ्युचर पिरियडमध्ये ह्या आपण एक प्रेडिक्शन करू शकतो. म्हणजे एक आपण तुम्हाला माहिती आहे इथं एक ते लॉजिक असतं किंवा इथं एक त्याचा आपण असं म्हणू शकतो की तर्कावर आधारित आपण ते डिसिजन घेऊ शकतो. किंवा मागील 5 वर्षात एवढे होते, त्याच्यानंतरच्या 5 वर्षात एवढं होतं, आत्ता एवढं आहे. म्हणजे त्याचा जो ट्रेंड बघून आपण इथं प्रेडिक्ट करू शकतो किंवा एखादा आपण अंदाज घेऊ शकतो. ते एक स्टॅटिस्टिकल डिव्हाइस आहे बघा. प्रोबॅबिलिटीचं आपण इथे विचार करू शकतो. प्रोबॅबिलिटी बेस्ड मेजर्स आपण इथं काढू शकतो बिकॉज ऑफ दॅट इंडेक्स नंबर्स. प्रोबॅबिलिटी हे सुद्धा एक स्टॅटिस्टिकल सब्जेक्ट, वन ऑफ द पार्ट ऑफ स्टॅटिस्टिक्स. तर त्या प्रोबॅबिलिटीचा अभ्यास करून आपण पुढच्या काळामध्ये ह्याच्या बाबतीमध्ये म्हणजे कुठलीही इकॉनॉमीची कुठलीही ॲक्टिव्हिटी असू दे, इम्पोर्ट एक्सपोर्ट असू दे, इंडस्ट्री असू दे, ॲग्रिकल्चर असू दे, किंवा आता ते करन्सीच्या बाबतीमध्ये डिमॉनिटायझेशन आहे, हे आहे, ते आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तिथं हे फ्युचरमध्ये काय होईल ह्याचा इफेक्ट ह्याचं आपण इथं प्रेडिक्शन करू शकतो. सो दॅट इज थर्ड पॉईंट. नेक्स्ट इज मेजरमेंट ऑफ इन्फ्लेशन. So what is inflation? I told you here already that I explained the inflation, that means total economy activity or economic activity slows down. It is called as inflation. Inflation is the situation in which general price level goes on increasing, and here that economic activity, that means production as well as consumption and all other activities related to that production consumption, they slow down. There is no full swing in those activities. That means they are not running in full speed. So here that is measurement of inflation. So here how that index number plays role in such case of inflation. So index numbers are used to measure the changes in the price level from time to time. It enables the government to undertake appropriate anti-inflationary measures. So there is legal provision also to pay DA for the employees in organized sector on the basis of changes in the DNS index. तर आता त्यांनी इथं DNS इंडेक्सचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. इन्फ्लेशन म्हणजे काय हे मी तुम्हाला अगोदरच एक्सप्लेन केलं होतं. इन्फ्लेशनचा अर्थ जेव्हा सगळी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी स्लोज डाऊन होते, सगळी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये कुठंच काहीच असं एक स्पीड नसतो जसा पाहिजे तसा, त्याला आपण त्या सिच्युएशनला आपण इन्फ्लेशन म्हणतो. म्हणजे जनरल प्राईस लेवल इन्क्रीज होते त्याच्यामध्ये.
आणि प्रोडक्शनमध्ये फारसे काही चेंजेस होत नाही. तर अशा वेळेस कसं की कंझ्युमरची पर्चेसिंग पॉवर तीच राहते आणि प्राईस लेवल वाढते आणि प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी स्लोज डाऊन असते. अशा परिस्थितीमध्ये जे काही आपण फेस करतो तर ते फेस अवॉइड करण्यासाठी किंवा त्या सिच्युएशनवर काही रेमेडी शोधण्यासाठी आपल्याला इथं इंडेक्स नंबर इथं युजफुल आहेत. मग त्याने ते परत डिअरनेस अलाउन्सेस एक्झाम्पल दिलं आहे. आणि जर समजा देअर इज लिगल प्रोव्हिजन टू पे DA टू द एम्प्लॉईज इन ऑर्गनाइज सेक्टर ऑन द बेसिस ऑफ चेंजेस इन डिअरनेस इंडेक्स. आता डिअरनेस इंडेक्स याचा अर्थ काय होतो? तर डिअरनेस इंडेक्स याचा अर्थ असा होतो की किती प्रमाणामध्ये ते जनरल प्राईस लेवल इन्क्रीज झाले, किती प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे, ही झाली डिअरनेस इंडेक्स. आणि डिअरनेस इंडेक्सचा यूज करून ते जे काही आपल्याला गाईडलाईन्स येतं त्याच्याप्रमाणे एम्प्लॉईजचा डिअरनेस अलाउन्स वाढवला जातो. म्हणजे महागाईची इंडेक्स स्टडी करून ते महागाईला फेस करण्यासाठी एम्प्लॉईजला शक्य व्हावं म्हणून तिथं त्यांचे डिअरनेस अलाउन्सेस वाढवले जातात. मग डिअरनेस अलाउन्सेस जर वाढवले जातात तर त्याचा बेस काय असतो? तर हे डिअरनेस इंडेक्स असते. सो हिअर दिस इज ऑल्सो यूज्ड दॅट टू फाइंड आउट anti-inflationary measures for the welfare of people, particularly those people who are getting their wages daily. So here that is measurement of inflation. म्हणजे याचा अर्थ पुन्हा एकदा बघा, इन्फ्लेशन म्हणजे जनरल प्राईस लेवलमध्ये होणारे इन्क्रीज आणि प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी जेव्हा स्लोज डाऊन होते अशा वेळेस प्राइसेस वाढत राहतात आणि जो अवेलेबल आहे स्टॉक मार्केटमध्ये त्याला फारसा डिमांड नसतो. अशावेळी बिझनेसमॅनचं पण नुकसान होतं. म्हणजे एकंदरीत सगळेच सोसायटीचे जे सगळे सिटिझन्स आहेत त्यांना हे फेस करावं लागतं. पर्टिक्युलरली दोज हू आर डुईंग जॉब, म्हणजे जे जॉब करतात आणि ज्यांना डेली वेजेस मिळतात किंवा जेव्हा ते कामावर जातात तेव्हा त्यांना पैसे मिळतात असे जे लोक असतात, तर अशा लोकांना ह्या महागाईचा सामना करण्यासाठी एक डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई वाढते म्हणून त्यांना त्या महागाईशी फेस करण्यासाठी एक अलाउन्स मिळतो, त्याला आपण डिअरनेस अलाउन्स म्हणतो. तर हा डिअरनेस अलाउन्स हा डिअरनेस इंडेक्सवर अवलंबून असतो, असं तुमच्या बुकमध्ये ते एक्झाम्पल दिलेले आहे. सो या दॅट इज मेजरमेंट ऑफ इन्फ्लेशन. नेक्स्ट इज युजफुल टू प्रेझेंट फिनान्शियल डाटा इन रिअल टर्म्स. सो deflating means to make adjustments in the original data. Index numbers are used to adjust price changes, wage changes. Thus, deflating helps to present financial data in real terms of constant prices. म्हणजे इन्फ्लेशनची अपोजिट कंडिशन आहे डिफ्लेशन. तर ह्याच्यामध्ये आपण जरी असं म्हटले बघा, डिफ्लेटिंग मीन्स टू मेक ॲडजस्टमेंट्स इन ओरिजिनल डाटा. इंडेक्स नंबर्स आर यूज टू ॲडजस्ट प्राइस चेंजेस, वेज चेंजेस. Thus, deflating helps to present financial data in real terms at constant prices. म्हणजे हेच की म्हणजे ह्याच्यामध्ये फिनान्शियल डाटा जो आहे तर त्याच्यामध्ये थोडेसे ओरिजिनल डाटामध्ये चेंजेस करून त्याच्यामध्ये होणाऱ्या जे सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला ते जे काही चेंजेस होतात, प्राईसमध्ये चेंजेस असू दे, वेजेसमध्ये चेंजेस असू दे, ते काही चेंजेस होतात तर ते चेंजेस ॲडजस्ट करण्यासाठी हे इंडेक्स नंबर वापरले जाते. So here that is useful to present financial data in real terms. म्हणजे ओरिजिनल फिगर्स हे ॲडजस्ट केले जातात आणि त्याची मग रिअल आपल्याला टर्म्समध्ये फिनान्शियल डाटा प्रेझेंट केला जातो. सो हिअर दॅट इज युजफुल टू प्रेझेंट फिनान्शियल डाटा इन रिअल टर्म्स. Just here it is in 5 points of significance that also we have completed. So here in this chapter that limitations of index number, here that point is dropped, so that we will not study. According to list, I have taken that list and I have seen that list, and I came to know that limitations of index numbers, here it is dropped or it is reduced. So here now today this we have completed the significance of index numbers as well as types. Let me see it again. So there are 4 types of index numbers: price index number, quantity index number, value index number, and special purpose index number. Price index number shows the changes in price over different time periods.
quantity index number shows here just changes or measures the changes in relation to quantities. So here that is quantity index number. Value index number, it includes quantity plus price. That means whatever here the multiplication of quantity into price, here it is studied, and it is that index number measures here what are the changes, and according to that businessmen take the decision. Special purpose index number, specially it is constructed for special purposes. For example, import export, for import export policy there is import export index number. For share bazaar there are share index numbers. So here there are these are four types of index numbers. Next is significance. It frames suitable policies. That means when businessmen do the business, so here it frames suitable policies which is based on index numbers. So here that is first significance important. So it is a guideline to all businessmen to frame their policies and execute to avoid the losses or to face the different financial problems. So here that is framing suitable policies. It studies trends and tendencies in market, whether it is upward or whether it is downward, and according to that businessmen or economists here they take decision. Next is here forecasting about future economic activity. So they predict what will be happen in future. So here that is forecasting about future economic activity. Then after measurement of inflation, here this is the situation in which general price level increases and all that economic activities are slowed down or lowered down. So here that is inflation. So it is also useful to overcome this inflation or to create a situation in which that people can adjust their incomes with this changing price level. And last point here, it is useful to present financial data in real terms. That means according to index numbers, that original figure or original data here, it is changed to some extent in order to show the position of business in real terms. So here thus we have finished here that significance of index numbers and types of index numbers. Today we stop here. Thank you very much.